शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण श्री संपत वाघमोडे मुक्काम पोस्ट साकत तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या आणि मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत. हा फार इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, कारण की आपण पाहताय इथून इकडे वांग्याचा प्लॉट आहे आणि म्हणजे माझ्या उजव्या हाताला वांग्याचा प्लॉट आहे आणि एक्झॅक्टली डाव्या हाताला इथून इकडे मिरचीचा प्लॉट आहे. वाघमोडे साहेब नमस्कार. नमस्कार सर. हे डेअरिंगचा विषय तुम्ही केलेला आहे. वांग आणि मिरची एकत्र केलेली आहे, कारण की मिरची थ्रिप्सला फार बळी पडणारं पीक आहे आणि थ्रिप्सचा अटॅक वांग्यावर शिफ्ट झाला तर देठ टक्कल होणे, त्याच्यानंतर वांग्याची क्वालिटी घसरणे हे परिणाम इकडं होतात. दुसरी गोष्ट, इकडची पांढरी माशी इकडे शिफ्ट होऊ शकते, परंतु हरकत नाहीये. हे चॅलेंज, असे चॅलेंज आपल्याला घ्यायला आवडतात आणि आपण याच्या अगोदर घेतलेले आहेत. मला सांगा, हे वांग कोणतं आहे? पंचगंगा गौरव सुपर आहे सर. पंचगंगा सुपर गौरव. आणि मिरची कोणती? मिरची इंडस 11 आणि कामधेनू आहे. इंडस 11 आणि कामधेनू. वाघमोडे साहेब स्वतः कृषी व्यावसायिक पण आहेत. दहिगाव मध्ये त्यांचं, साकत खुर्द मध्ये त्यांचं हरे कृष्ण कृषी सेवा केंद्र नावाने दुकान आहे आणि नॉर्मन बोरलॉकचे ते अधिकृत विक्रेते पण आहेत. तर आता आपण हा प्लॉट म्हणजे एक डेमो प्लॉट म्हणून करणार आहोत. वांग्याला आता किती दिवस झाले? वांग्याला सर साधारण 1 महिन्याला अजून 2 ते 3 दिवस टाइम आहे. आणि मिरचीला? मिरचीला 1 महिना झाला पूर्ण. तर ह्या प्लॉटला आपण पहिलं शेड्यूल आज देणार आहोत स्प्रेच्या माध्यमातून. आणि आता मिरचीचं असं झालेलं आहे, मिरचीची थोडी अनइव्हन ग्रोथ आहे. अशी रोप साधारणतः 70% आहेत आणि अशी रोप साधारणतः 31% आहेत. आता आपण पाहू शकता, जवळ या, इथे थ्रिप्सचा अटॅक झालेलं रोप आहे. हे थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे आणि वांग्यामध्ये सुद्धा एकसारखी ग्रोथ नाही. हे रोप खाली राहिलेले, हे रोप वरती आहे. मल्चिंग शक्यतो आपण रेकमेंड करत नाही, मल्चिंगचा सल्ला देत नाही, पण आता वाघमोडे साहेबांनी केलेला आहे, हरकत नाहीये. 2 ओळीतलं अंतर किती ठेवलंय? 10 फूट. व्हेरी गुड. जमीन तशी भारदस्त आहे आणि त्याच्यामुळे 10 फूट बाय किती, 1.5 फुटाच्या आसपास. नाही, इथं जर पाहिलं तर एक सोडले साधारणतः 2 ते 2.5 फुटाच्या आसपास 2 ओळीतील 2 रोपांमधलं अंतर आहे. आणि आज आता आपण रात्री कर्दन 1000 आणि जिग्रा पॉवर प्लसचं पहिलं शेड्यूल देणार आहोत आणि जमिनीद्वारे आपण ह्या प्लॉटला हफा गोल्ड आणि डबल टॉप आणि शिवाय बेलुगा बुस्टर यांचं शेड्यूल देणार आहोत. हा प्लॉट आपण एक्झॅक्टली 1 वर्ष चालवणार. आज 7 जुलै 2026 तारीख आहे आणि प्लॉटला 1 महिना झालेला आहे आणि इथून पुढे आपण 1 वर्षभर प्लॉट चालवण्याचं चॅलेंज घेत आहोत. वाघमोडे साहेबांच्या ह्याच प्लॉटवरती आपण शेतकऱ्यांच्या मीटिंग लावू. दुसरी गोष्ट, मिरचीमध्ये सुद्धा आता हा जो प्रकार आहे थ्रिप्सचा आहे आणि इथे मला बघूया काय विषय आहे. कप हा काढला गेला नाही, कप काढला होता, ते उन्हामध्ये जळत होती मिरची, हलकासा कॉलर रॉट सुरू झालेला आहे. बरोबर, कॉलर रॉट मुळे हे रोप जाण्याच्या मार्गावर होतं परत. तर कॉलर रॉट म्हणजे खोडकूज, हा सर्व भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये आढळणारा रोग आहे आणि निश्चितच आपलं सेक्युरा प्लस त्याच्यावरती रामबाण उपाय काम करतं. तर सेक्युरा प्लसची आणि हफा गोल्डची किंवा सेक्युरा प्लसची आणि डॉक्टर जीची पहिली ड्रेंचिंग आपण देणार आहोत. आणि मला सांगा वाघमोडे साहेब, तुम्ही हे 2 एकत्र करण्याचं तुमच्या डोक्यात नेमकं काय नियोजन म्हणजे सरळ प्लॉट तर कोणी पण करतं. थोडं चॅलेंज स्वीकारायला मला आवडतं, म्हणजे जेणेकरून 4 शेतकऱ्यांना आपण त्याच्यातलं मर्म दाखवू शकतो. सरळ तर कोणी पण पेशंट तपासू शकतो, जरा क्रिटिकल पेशंट तपासलं तर कुठेतरी मनाला पण समाधान वाटतं. म्हणून अगदी बरोबर आहे. असे चॅलेंजिंग प्लॉट याच्या अगोदर आपण खूप घेतलेले आहेत आणि निश्चितच 2 वेगवेगळी पिकं जर असतील
तर एका पिकाला समजा थोडंसं रेट डाऊन असतील तर दुसऱ्या पिकाला रेट चांगले मिळू शकतात आणि ह्याची सांगड घालून एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येऊ शकतं. पुढचा मोठा plot आहे, मी तिथे त्यांना टोमॅटो लावण्याचा सल्ला दिलेला आहे. ह्या टोमॅटोमध्ये सुद्धा नॉर्मन बोरलॉग शेड्यूल आपण चालू. मिरची मला जास्त दिसते, मिरची किती आहे क्षेत्र? इंडस अकराचे 12,500 झाडं येतं आणि कामधेनू म्हणून सकाटा सीडची मिरची आहे कामधेनू, तर ती 15,000 रुपये. टोटल मिळून क्षेत्र किती? 3.25 एकर क्षेत्र आहे, 3 एकर 8 गुंठे, तर त्याच्यामध्ये वांग्याचे 3400 झाडं येतं, 12,800 शिमला आहे आणि 15,000 झाडं याचे येतं कामधेनू. नक्कीच ह्या प्लॉटला आपण पर्टिक्युलरली ह्या प्लॉटला मी आज येण्याचं कारण असं आहे की त्यांनी मला ज्यावेळेस फोनवरती सांगितलं, मी मिरची आणि वांग एकत्र केलेलं आहे, 2 अणुबॉम्ब शेजारी शेजारी ठेवलेले आहेत. माझा इंटरेस्ट वाढला आणि आज मी वैयक्तिक इथं आलेलो आहे आणि निश्चितच ह्या प्लॉटचं पुढची प्रगती जी आहे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. 30 दिवसाच्या मानाने वांग्याची ॲव्हरेज ग्रोथ बरी आहे, पण शेड्यूल केल्यानंतरचं पुढचं आपण जे आहे त्यांना तुमच्यापर्यंत प्रोग्रेस आपण पाठवत राहू. धन्यवाद.